आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। ज्या मंत्र्यांना जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। त्यांच्या खात्यांचा नेहमी वाटप होतो, राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केला जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे निर्णय जातात। मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते। आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही। कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता। आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे, त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला आहे। पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये।